शहरी भागातील स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी 5% तर ग्रामीण भागासाठी 4% मुद्रांक शुल्क वाढवल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी दिलेला आहे। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुद्रांक शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता। बक्षीसपात्रासाठी 3% मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयाला देखील शिवसेनेने विरोध केलेला आहे। त्यामुळे शिवसेनेच्या दबावानंतर वाढवलेला मुद्रांक शुल्क सरकार मागे घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। शिवसेना देखील या सरकारमध्ये असताना शिवसेनेला विश्वासात न घेता डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अशा पद्धतीचे निर्णय आणायचे। काल आमचे दिवाकर रावतेजी होते, त्यांनी विरोध केला या प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये। असं असताना देखील याला मंजुरी दिली गेली आणि म्हणून या जो निर्णय सगळा घेतलेला आहे काल, त्याला शिवसेनेचा तीव्रपणे विरोध आहे। आम्ही आता मुख्यमंत्र्यांना आज भेटायला आलो होतो, पण मुख्यमंत्री इथं आज मुंबईमध्ये नाहीत। उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांना एक निवेदन देतोय की हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा, अन्यथा नाईलाजानं सत्तेत असताना देखील शिवसेनेला आंदोलन घ्यावं लागेल, आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल।